सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये बीडमधल्या भ्रष्टाचाराचे नवे पुरावे त्या सादर करणार आहेत। पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी आशा असं दमानिया म्हणतात। पुरावे गोळा करण्यासाठी 4 दिवसांपासून काम करते असं दमानियांनी म्हटलंय। तर अंजली दमानियांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होतीये आणि दमानिया आता धनंजय मुंडेंबाबत कोणते पुरावे नेमक्या सादर करणार याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। तर अंजली दमानिया यांनी या संदर्भातलं ट्विट केले, पाहूया नेमकं काय म्हटलं त्या ट्विटमध्ये। सामाजिककर्त्या अंजली दमानिया यांनी हे ट्विट केले आणि भ्रष्टाचाराचे नवे पुरावे त्या देणार आहेत। मंगळवारी सकाळी 11 वाजता माझ्या घरी पत्रकार परिषद घेणार। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय। तर अंजली दमानिया यांनी अशा प्रकारे हे ट्विट केलेले आहे आणि एक गर्भित इशारा दिला। त्यामुळे आता उद्या पत्रकार परिषदेमध्ये काय नेमके त्या नवे पुरावे घेऊन समोर येतात हे बघावं लागणार आहे। तर अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सातत्याने यामध्ये सक्रिय दिसतात। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी एक प्रकारे आंदोलन केलं होतं, मुका आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर माध्यमांमध्ये येऊन सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत काही पुरावे दिलेले होते आणि आता आणखी काही नवे पुरावे घेऊन अंजली दमानिया आता उद्या पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये भेटणार आहेत। उद्या त्यांच्या घरी 11 वाजता पत्रकार परिषद त्या घेणार आहेत आणि पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा आहे असं दमानिया यांनी म्हटलंय। त्यामुळे काय नेमके सगळे पुरावे आहेत हे बघावं लागेल। तर पुरावे गोळा करण्यासाठी 4 दिवसांपासून आपण काम करतोय असं त्यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानिया आता आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। जाणून घेऊया त्यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात आणखी काही डिटेल्स। अंजलीजी, उद्या तुम्ही एक मोठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळतंय। 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहात, काही नवीन पुरावे तुम्ही घेऊन येणार आहात असं कळतंय। अगदी नक्कीच नवीन मोठे आणि यंत्रणांचा वापर कसा करून घेतात याचा मोठा खुलासा उद्या नक्कीच करणार आहे। आणि मला असं वाटतं की आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे जे त्यांना धनंजय मुंडे यांना आपला मित्र आहे म्हणून त्यांची पाठराखण करतायत, एवढंच नाही तर अजित पवार देखील त्यांची मोठ्या प्रमाणावर पाठराखण करतायत। तर हे सगळं जर आता थांबवायचं असेल तर मला असं वाटतं की हे जी उद्याची पत्रकार परिषद मी घेणार आहे त्याचे पेपर्स मी थेट आता भगवानगडावर घेऊन जाणार आहे। आणि खरंच जर काल जसं ते म्हणाले देशमुख कुटुंबाला की मला नक्कीच वाटतंय की तुम्हाला न्याय मिळायला हवं, नक्कीच वाटतंय की सगळं चुकीचं झालंय, तर मला त्यांना ते पेपर्स दाखवून आता हा राजीनामा भगवानगडाने मागावा अशी विनंती करायला मी तिथे जाणार आहे। बरं, पण आपण प्रशासनाकडे सगळे पुरावे घेऊन जाणार आहात का? कारण तुम्ही भगवानगडावर जाऊन तिथे न्याय मागण्यात काय अर्थ आहे? जर भगवानगडाने त्यांची पाठराखण केली असेल तर जर आता पुरावे दिल्यानंतर त्यातनं स्पष्ट कळेल की हा माणूस केवळ भ्रष्टच नाही तर याच्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केले, त्यांनी दहशत केली आहे, त्यांनी वाल्मिक कराड, कैलाश फड, गोटू गीतेसारख्या लोकांना मोठं केलंय, बीडच्या जनतेचे हाल झाले। ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जेव्हा त्यांच्या पुढे येतील तेव्हा नक्कीच त्यांना असं वाटेल की हा जो दिलेला आपण पाठिंबा आहे तो परत घ्यावा आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आणि एक नाव त्यात यावं आणि खरं तर गडानीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी असं मला कुठेतरी वाटतंय। म्हणूनच ती विनंती करायला मी त्यांना भेटायला जाणार आहे। ठीक, धन्यवाद अंजलीजी। आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिलीत। तर उद्या निश्चितच आपल्या पत्रकार परिषदेची उत्सुकता असणार आहे। राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा निश्चितच सध्याचा चर्चेचा विषय आहे। तर अंजली दमानिया यांची उद्या एक पत्रकार परिषद होणार आहे आणि नवीन आणि मोठे पुरावे त्यांच्या या पत्रकार परिषदेमधून पुढे येणार आहेत आणि सगळे पुरावे घेऊन ही सगळी पत्रकं घेऊन त्या भगवानगडावर जाणार आहेत। त्यामुळे भगवानगडावरूनच आता राजीनाम्याची मागणी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे।